नवी मुंबईतील रबाळ एमआयडीसी परिसरात सार्वजनिक फुटपाथवरील कथित अतिक्रमणाची बातमी करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला धक्काबुक्की आणि दमदाटी करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली। एसके पॅकेजिंग कंपनीसमोर उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार यांना कंपनीच्या मालकाने आणि त्यांच्या सहकार्याने आक्रमक भाषा वापरत अडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध असून याबाबत एमआयडीसी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे। या घटनेमुळे मोठ्या कंपन्यांच्या अतिक्रमणावर प्रशासन समान निकषाने कारवाई करतं का, तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आलाय। नमस्कार, आज आपण नवी मुंबई रबाळे एमआयडीसी या ठिकाणी आहोत। जसं वाहन जे आहे ते रस्त्यावरती धावण्यासाठी रस्ता बनवलेले आहेत, मोठे मोठे रस्ते आहेत, परंतु इथे ये जा करण्यासाठी जे पायी जाणारे जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांच्यासाठी फुटपाथची व्यवस्था इथली व्यवस्थाने जे बनवलेले आहेत। परंतु आज पाठीमागे आपण पाहू शकता की हा मोठा कंपनी आहे आणि पूर्ण फुटपाथावरती कब्जा करून ठेवलेला आहे। फुटपाथ जो आहे पूर्ण ब्लॉक करून टाकलेला आहे आणि त्या फुटपाथवरती जाणारे येणारे जे लोक आहेत आज रस्त्यावरती जात आहेत आणि त्याच्यामुळे मोठे मोठे हे अपघात होतात। हा टर्निंग पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता। इथून असं वळतात गाड्या, लेफ्ट साईडला जातात, उजवी आणि डावीकडे जाण्यासाठी रस्ता आहे। डावीकडे जर तुम्ही वळालात तर ठाणे आणि एकंदरीत बेलापूर साईडला तुम्ही जाऊ शकता हवेनी, तो ठाणे बेलापूर रोड आहे। आणि या ठिकाणावरनं हा जो कंपनी आहे, या कंपनीला जे एमआयडीसीचे जे अतिक्रमण अधिकारी आहेत ह्यांना दिसत नाही आहे का, हा मोठा प्रश्न आहे। तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये कशा पद्धतीनं कब्जा करून मोठे जे शेड या ठिकाणी मारलेले आहे ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता। ये कॅमेरामन, विनंती आहे तुम्हाला आतमध्ये दाखवतो। तर हा संपूर्ण फुटपाथ आहे, थोडं साईड। हा फुटपाथावरती इथे त्यांचे मटेरियल ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। हा काय तयार होतं इथे, बॉक्स आहे, बॉक्स ठेवलेले आहेत, बॉक्स काहीतरी तयार होतात। हा पूर्ण फुटपाथ आहे, तुम्ही बघू शकता। खाली जरा मारा आहे। हा पूर्ण फुटपाथ आहे, फुटपाथावरती असे पत्रे टाकून हा ताडपत्री मारलेले आहेत, पूर्ण कब्जा करून घेतलेला आहे। कंपनीचं नाव आहे इकडे एसके पॅकेजिंग म्हणून आहे, फ्लॅट नंबर 302 R 302 एमआयडीसी रबाळे नवी मुंबईचा हा फ्लॅट आहे। आणि इकडे कोण आहेत, ओनर कोण आहेत, बोलवा जरा, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, कोण आहेत का। कारण हा अतिक्रमण एवढं मोठं, कारण आता नागरिक चालणार कुठून, पाठीमागे कुठेही फुटपाथावरती कब्जा नाही आहे। तर तिकडे जरा कामं चालू आहे, तुम्ही बघू शकता। या गोष्टीची गांभीर्यसुद्धा या कंपनीमध्ये दिसून येत नाही आहे। चल ना पुढे जा ना संदीप। तर आपण पाहू शकता हे कंपनी आहे, या कंपनीमध्ये कोण आहे इधर, हाँ कौन है, बुलाओ ना उनको, कंपनी का ओनर है। जाओ आप, जाओ साहब, दूसरा काम करो कुछ। यही काम है सर हमारा। ठीक है, कर लो आप यही है। आप ले लो, वीडियो ले लो। लिए ना वीडियो, बस ठीक मतलब है। आपको कोई डर भी नहीं है कि अतिक्रमण सब सेटलमेंट किया है आपने। ये फुटपाथ लोगों को चलने के लिए है यहाँ पे। हाँ ठीक है, आप देख लो, दूसरा जितना भी है ना उतना कर लो आप, ठीक है। अब दूसरा है इसका बारे में ना, हाँ क्या ठीक है कहना ठीक है। हम मानसून शेड है ये, हाँ मानसून शेड है, मानसून शेड। मानसून शेड में तो क्या ऐसा फुटपाथ पे लाएंगे आप, इधर इकडे है ना, फुटपाथ पे आप कब्जा करेंगे मानसून शेड में। फुटपाथ आपका नाम क्या है, जाना तुला काय करायचं, जाना तू काय करतोय, तू काय- व्यवस्थित मी गाडी बोलायचं. करतोय इकडे, हाँ चला 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 फुटपाथवर आहे, चला चला फुटपाथवर हाँ, आहे, चला चला तुम्ही फुटपाथवर आहे। घेऊन गेला ना ते इथून। हा? फोटो काढला ना, जा काढलाय ना, नका जा ना। जरा व्यवस्थित बोलायचं हा? तुम्ही उगा तू हे करू नका। विदाउट परमिशन आले तुम्ही इकडे जा। तुम्ही कोण तुमच्या कंपनीमध्ये नाही आलो आम्ही। हां फुटपाथ आहे हे, लोकांचं सगळं तुम्ही हे बघा किती आरोग्यंड आहेत कंपनीचे ओनर, ह्यांना पैशाची किती माज आहे तुम्ही बघू शकता की इथे कंपनीमध्ये आलेले म्हणतात फुटपाथ पूर्ण कब्जा करून ठेवलेला आहे
आणि 2 दिवसापूर्वी मी इथून फुटेज घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. संबंधित जे MIDC अतिक्रमणचे विभाग आहेत त्यांना तक्रार देण्यासाठी. त्यांना पैशाचा एवढा मोठा प्रचंड प्रमाणात यांना माज आहे की हा पूर्ण जो फुटपाथ आहे कब्जा करून आता एकेरी भाषेचा उल्लेख करतायत. एकेरी भाषाचा उल्लेख तुम्ही करतायत, बघू शकता ह्यांना किती माज आहे बघा. ह्यांनी केलेल्या चुकीला थोडंसुद्धा यांना जे आहे आम्ही चुकी केलं आहे हे त्यांना थोडंसुद्धा वाटत नाही की आम्ही चुकीचं केलं आहे म्हणून. तर या संदर्भात जे अतिक्रमणचे जे अधिकारी आहेत MIDCचे याच्यावर काय कारवाई करणार आहेत का हे सुद्धा आम्ही त्यांच्याशी बोलून तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. खाली तुम्हाला ऐका हां एक चालू मिनिट कर ऐकून चालू घ्या. कर तुमची ऐका बोलण्याची तुम्ही- पद्धत आहे ना, तुमची बोलण्याची पद्धत आहे तुम्ही काय काय बोलताय उगाच काय पाहिजे ते बोललो? बोलताय. काय बोललो? तुम्ही इकडे आले तसं किती कंपनीमध्ये गेले ते मला सांगा. किती कंपनी नक्की केले? किती कंपनी कंपनी सांगा, गेले? आम्ही तिथं जाऊ ना. मी कशाला सांगू बाई, तू इथं तू रोडवर बघ ना दिसलाय तू म्हणून आम्ही आलो ना. तू बघ ना तुला कुठे जायचं तिकडे ते अरे तुरे बोलू नका. मी तुम्हाला अरे तो नाही तुम्ही उगाच 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 तुम्ही अरे तुरे- वाद घालू नका. तुम्ही अरे तुरे बोलू नका. मी आहे. असेल करोडपती हा तुमच्याकडे. तू उगाच हां ठीक आहे ठीक अरे आहे. तुरे बोलायचं नाही. तुला व्यवस्थित कोण बोलायचं. बोललो अरे तुरे मग आता तुला कोण बोललो बोलतो. कोण आता बोललो मी बोलू कोण शकतो. बोललो मी बोलू मग शकतो. तू आता काय बोलला मी काय बोललो? ठीक आहे काय ठीक बोललो? आहे ठीक आहे आता काय करायचं करता व्यवस्थित वाद घालायचं नाही. व्यवस्थित सांगायचं हे माझं आहे ना तुमच्याकडेच ठेवायचं. तुम्ही वाद उगाच हा. उगाच बोलायचं उगाच हुशारी मारण्यासाठी करताय तुम्ही हुशारी अरे आम्ही उगाच हुशारी मारताय हो सर तुम्ही व्यवस्थित बोला ना. तरी आम्ही कधी पण काढू टाकू. मला एक आम्ही सांगा कधी पण हा काढू. फुटपाथ तुम्हाला तुम्ही तेच आहे- विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे आम्ही हेच विचारण्यासाठी आलेलो आहे. हा फुटपाथ आहे हा. लोकांना चालण्या येण्यासाठी. ठेवलंय, तुम्हाला ठेवलंय, कसली ठेवलंय. माझं आहे हो? ठेवलं कसलं तुम्ही कसलं एवढं माझं arrogant बोलताय, कोणाला तुम्हाला माझे वाटतंय का? कोणाला माझे तुम्ही कंपनीचे कोणाला owner आहे, माझे तुम्ही एवढा चुकीचा कोणाला माझे अरे चल इथून हे फुटपाथ आहे इथं लोकांना जाण्या येण्यासाठी हा रस्ता हा, आहे. ठीक हा आहे. सरकारने गव्हर्नमेंटने इथल्या लोकांच्या टॅक्स मधून बनवलेला हा, आहे. ठीक हा आहे. तुम्ही लोड करताय ना हा सुद्धा तुमच्या कंपनीत केला पाहिजे इथं बाहेर नाही. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक तुमचं आहे. हे करू चालेल ठीक आहे ना. दरम्यान या प्रकरणात सार्वजनिक जागेवरील कथित अतिक्रमणासह पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाची चौकशी आता MIDC प्रशासनाकडून केली जाणार आहे. संबंधित अतिक्रमणावर आणि धक्काबुक्कीच्या घटनेवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करतं याकडे नागरिकांसह पत्रकारितेच्या क्षेत्राचंही लक्ष लागलं आहे.